नमस्कार मंडळी. कधी शांतपणे बसून विचार केलाय का की आपलं आयुष्य नेमकं कशासारखं आहे? जगातील वेगवेगळ्या तत्वज्ञानांनी आयुष्याची तुलना वेगवेगळ्या गोष्टीशी केली आहे. पण आज आपण आयुष्याकडे एका अगदी साध्या, घरगुती पण तितक्याच महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आपलं आयुष्य म्हणजे एका भांड्यात ठेवलेल्या दुधासारखं आहे. पांढरं शुभ्र, स्वच्छ, पोषक आणि ऊर्जेने भरलेलं. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा हे आयुष्य अगदी असंच कोरे आणि शुद्ध असतं. पण जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे या आयुष्यात अनेक चवी मिसळ लागतात. त्यातलीच एक चव म्हणजेच समज आणि दुसरी म्हणजे गैरसमज. समज साखरेसारखी असते आणि गैरसमज मिठासारखा असतो. ज्याप्रमाणे दुधामध्ये थोडीशी साखर टाकली की त्या दुधाची गोडी वाढते, ते अधिक चवदार होतं. अगदी त्याचप्रमाणे नात्यामध्ये आणि आयुष्यात जेव्हा समजदारपणा येतो तेव्हा आयुष्यात गोड होऊन जातं. पण जर त्याच दुधात आपण नकळतपणे मूठभर मीठ टाकलं तर काय होईल? ते दूध पूर्णपणे नासून जाईल. ते पिण्यायोग्य उरणार नाही. गैरसमज हा तंतोतंत त्या मिठासारखाच असतो. तो कितीही चांगल्या नात्याचा चव क्षणात बिघडू शकतो. आता विचार करा, या आयुष्याच्या दुधात नक्की काय घालायचं? हा निर्णय कुणाचा आहे? तो शेजाऱ्यांचा आहे का नातेवाईकांचा आहे की आपल्या मित्रांचा नाही? हा निर्णय फक्त आणि फक्त आपला स्वतःचाच आहे. म्हणून लक्षात ठेवा, गैरसमजाचे मीठ नाती कशी नासतात. आपण बऱ्याचदा पाहतो, वर्षांवर्षांची घट्ट मैत्री, रक्ताची नाती किंवा प्रेमाचे बंध एका रात्रीत तुटून जातात. का होतं असं? कारण तिथे गैरसमजाचे मीठ पडलेलं असतं. गैरसमज हा कधीच सांगून येत नाही. तो अतिशय हळुवारपणे आपल्या मनात प्रवेश करतो. अनेकदा या गैरसमजाचेच मूळ आपल्या कानात असतं. आपल्या आजूबाजूला अशा लोकांची कमतरता नसते, ज्यांना इतरांच्या आयुष्यात काय चाललंय यात जास्त रस असतो. प्रतिमेत एक खूप सुंदर ओळ लिहिली आहे, कोणीतरी कोणाबद्दल काहीतरी सांगितले म्हणून तेच खरे मानू नका. आजकालच्या जगात सर्वात सोपी गोष्ट काय असेल तर ती म्हणजे अफवावर विश्वास ठेवणे. कोणीतरी येतं, आपल्या कानात काहीतरी सांगतं आणि आपण समोरच्या व्यक्तीला एकही प्रश्न न विचारता मनात त्यांच्याबद्दल राग किंवा आकस धरून बसतो. आपण आपली वर्षांवर्षाची मैत्री किंवा नातं पणाला लावतो, पण त्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची एकही संधी देत नाही. मंडळी, कोणाचेही कान भरणारे लोक हे कधीच तुमचे हितचिंतक असू शकत नाहीत. ते केवळ तुमच्या आयुष्याच्या दुधात मिठाचे खडे टाकण्याचे काम करत असतात. जर आपण दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपले निर्णय घेऊ लागलो तर आपण आपल्या आयुष्याचे रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात सोपवून देतो. जर विचार करा, जर कोणी तुम्हाला सांगितलं की समोरच्या विहिरीत अमृत आहे तर तुम्ही थेट त्यात उडी माराल का? नाही ना. मग जेव्हा कोणी कोणाबद्दल वाईट सांगतं तेव्हा आपण लगेच विश्वास का ठेवतो? म्हणून कधीही कोणावरती विश्वास सहसा नाही ठेवायचा. अनुभवाची कसोटी, स्वतः पडताळून पहा. यावर मग उपाय काय? जेव्हा मन संभ्रमात असेल, जेव्हा कोणीतरी आपल्या मनात शंका पेरली असेल, तेव्हा काय करायचं? उत्तर अगदी सोपं आहे. अनुभवातून पक्के करा. जगातील कोणतंही ज्ञान, कोणतंही मत तोपर्यंत अर्धवट असतं जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यांचा अनुभव घेत नाही. जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी थेट त्या व्यक्तीशी बोला, संवाद साधा, समोर बसून प्रश्न विचारा. भांडण झाले तरी चालेल, पण मनामध्ये गैरसमजाची भिंत उभी राहू देऊ नका. प्रत्येक नाण्यात दोन बाजू असतात. जेव्हा तिसरी व्यक्ती तुम्हाला काही सांगून असते तेव्हा ती फक्त स्वतःला सोयीची असलेली बाजू सांगत असते. पूर्ण सत्य हे केवळ अनुभवाच्या कसोटीवरच घासलं जाऊ शकतं. जेव्हा तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहता, स्वतःच्या कानाने ऐकता आणि स्वतःच्या बुद्धीने विचार करता, तेव्हा तुम्हाला समजते की परिस्थिती प्रत्यक्षात कशी आहे. स्वतः घेतलेले अनुभव हा कधीच चुकीचा ठरत नाही. तो तुम्हाला परिपक्व बनवतो. समजुतीचा गोडवा. साखर कशी विरघळायची? आता बोलूया साखरेबद्दल, म्हणजेच समजुतीबद्दल. समजदारपणा म्हणजे काय? स्वतःला नेहमी योग्य सिद्ध करणे म्हणजेच समजदारपणा का? बिलकुल नाही. खरा समजदारपणा हा असतो जिथे आपण समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीला समजून घेतो. इंग्रजीत याला एम्पॅथी म्हणतात.
म्हणजे समोरच्याच्या बुटात आपले पाय घालून पाहणे. कधीकधी समोरच्या व्यक्ती चुकलेली नसते, फक्त ती परिस्थिती वेगळी असते, तिचा दृष्टिकोन वेगळा असतो. असे इंग्रजीतील 6 हा आकडा एका बाजूने पाहणाऱ्याला 6 दिसतो, तर दुसऱ्या बाजूने पाहणाऱ्याला ते 9 दिसतो. दोघेही आपापल्या जागी बरोबर असतात, फक्त त्यांचे कोन वेगळे असतात. हा कोन समजून घेणे म्हणजेच समज. आयुष्यात दुधाच्या हा समजुतीचा गोडवा आणण्यासाठी काही गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात अंगीकारल्या पाहिजेत. शांतपणे ऐकून घेण्याची सवय. कोणीतरी बोलत असताना केवळ उत्तर देण्यासाठी ऐकू नका, तर त्याला समजून घेण्यासाठी ऐका. माफ करण्याची ताकद. माणसं आहेत, चुका तर होणारच, पण त्या चुकाचा धरून न बसता मोठ्या मनाने माफ करणे आणि पुढे जाणे म्हणजेच नात्यात साखर विरघळणे. अहंकार बाजूला ठेवणे, मीच बरोबर हा आठा सोडणे. बऱ्याचदा नाती वाचवण्यासाठी स्वतःची चूक नसतानाही नमते घ्यावे लागते आणि तो पराभव नसून तो नात्याचा विजय असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात या गोष्टी आणता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नातं हे गोड, सुगंधी आणि तृप्त बनणार असतं. तुमच्या आयुष्याचे आचारी तुम्हीच आहात. मंडळी, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जे आयुष्य आपल्याला मिळालं आहे ना, ते अत्यंत सुंदर आणि मर्यादित आहे. आपल्याकडे इतका वेळ नाही आहे की आपण तो गैरसमज, राग, द्वेष आणि वादीमध्येच वाया घालू. तुमच्या आयुष्याचे आचारी तुम्ही स्वतः आहात. तुमच्या हातात समजुतीची साखरही आहे आणि गैरसमजाचे मीठही आहे. निवड तुमची आहे. जर तुम्ही नात्यामध्ये शंकाचे मीठ टाकत राहिलात, तर पदरी फक्त एकटेपणा आणि कडूपणा येईल. पण जर तुम्ही विश्वासाची, प्रेमाची आणि समंजसपणाची साखर टाकत राहिलात, तर आयुष्याच्या दुधात गोडवा नक्कीच येईल. आजच एक संकल्प करा. कोणाबद्दलही मनात काही आकस असेल तर तो आजच बोलून साफ करा. कोणाच्या सांगण्यावरून कोणालाही गृहीत धरू नका. स्वतः अनुभवा, स्वतः खात्री करा आणि आपल्या माणसाचा जवळ करा. चला आजपासून आपल्या आयुष्याच्या या दुधाला अधिक गोड, अधिक सुंदर आणि अधिक सुखी बनवूयात. धन्यवाद. थँक्यू.